वळत पुढच्या बातमीकडे एक महत्त्वाची बातमी राजकीय वर्तुळातून आहे। महाविकास आघाडीमध्ये पराभूत झालेल्यांना महायुतीमध्ये घेऊन त्यांची ताकद वाढवण्यावर महायुतीमध्येच नाराजी नाट्य सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। महायुतीच्या विजय उमेदवारासमोर पराभूत झालेल्या उमेदवाराला महायुतीमध्येच मित्रपक्षात घेत ताकद देण्याची भूमिका घेत असल्यामुळे नाराजी वाढल्याची माहिती मिळते। येत्या मंगळवारी माहितीमध्ये समन्वय समिती बैठकीत माहितीच्या नाराजी नाट्यावर आता चर्चा होणार असल्याची सुद्धा माहिती समोर येते। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर, आता महाविकास आघाडीमधनं जे पराभूत झालेले उमेदवार आहेत त्यांना घेऊन आपली ताकद वाढवण्यावर माहितीमध्येच कुठेतरी नाराजी नाट्य सुरू आहे असं समजतंय। एकंदरीतच माहितीमध्ये काय स्थिती आहे? महायुतीमध्ये सध्या नाराजी नाट्याचं कारण जे समोर येते ते म्हणजे प्रामुख्याने काही महिन्यांपूर्वीच विधानसभा निवडणूक महाराष्ट्रामध्ये झाली आणि विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जे उमेदवार होते त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार जिंकला। आता महायुतीचा आमदार असताना तिथे महायुतीतलेच इतर दोन मित्रपक्ष जे आहेत ते महाविकास आघाडीतल्या उमेदवाराला घेत आहेत। यामुळे त्या विधानसभेमध्ये महायुतीमधलेच दोन मित्रपक्षांचे उमेदवार ताकदवार होताना भलेही असले तरी कुठे ना कुठेतरी विद्यमान आमदार जो पक्षाचा आहे तो प्रचंड अस्वस्थ होतोय। उदाहरण जर द्यायचं राहिलं तर सातारा जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी पाटणकर जे शंभूराजे देसाई विद्यमान मंत्री आहेत, आमदार आहेत शिवसेनेचे, त्यांच्या विरोधात पाटणकर हे कायम पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जातात, पण पाटणकरांना भाजपाने पक्षप्रवेश दिलाय। यामुळे शंभूराजे देसाई प्रचंड अस्वस्थ आणि नाराज असल्याची माहिती समोर येते। काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर शंभूराजे देसाई यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे की आपण ज्या उमेदवाराचा हजारो मतांनी पराभव करतो अशाच लोकांना आपल्या मित्रपक्षाच्या वतीने घेणं हे कितपत योग्य आहे। कुठे ना कुठेतरी आपल्याच महायुतीमध्ये हा संघर्ष वाढेल की काय अशी एक शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे। यावरनं जवळपास दिसून येतं की महायुतीमध्ये भलेही स्वतः पक्ष तिन्ही पक्ष स्वतःची ताकद वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत, पण यामुळे कुठे ना कुठेतरी नाराजी नाट्य आणि संघर्ष मोठा होत आहे। येत्या मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीची एक बैठक होणार आहे, ज्यामध्ये भाजपकडून 2, शिवसेनेकडनं 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं 2 असे 6 जणांची समन्वय समिती आहे। बावनकुळेंपासून ते उदय सामंतांपासून म्हणजे राष्ट्रवादीचे जर तटकरे आहेत असे नेते यात प्रामुख्याने समितीमध्ये आहेत। यामध्ये चर्चा होणार आहे की यापुढील कालावधीमध्ये महायुतीतला जो विद्यमान आमदार आहे त्याच्या विरोधात पराभूत झालेल्या उमेदवाराला इतर 2 मित्रपक्षांनी प्रवेश द्यायचा का, आणि जर द्यायचा असेल तर त्याची पूर्वकल्पना महायुतीतल्या मित्रपक्षाला देणं गरजेचं आहे। यामुळे स्पष्ट दिसून येतं की महायुतीमध्ये सत्ता वाढवण्याच्या चक्करमध्ये महायुतीतल्याच मित्रपक्षांमध्ये नाराजी नाट्य वाढताना दिसून येतंय। अगदी, आणि आता ही नाराजी दूर करण्यासाठी बैठकीच्या माध्यमातून काय प्रयत्न केले जातात हे पाहायचंय। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।